नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता दुसरीच्या इंग्रजी विषयातील लेसन नंबर 2.1 रेन ड्रॉप्स हा लेसन पाहणार आहोत। तर रेन ड्रॉप्स म्हणजे काय, तर मुलांनो तुम्हाला तर माहीत आहे रेन ड्रॉप्स म्हणजे काय असतं, पावसाचे थेंब। आणि पाऊस पडला की तो सर्व ठिकाणी पडत असतो। काही एक म्हणजे झाडांवर पडतो, कधी छपरावर पडतो, घरांच्या छपरांवर पडतो, जमिनीवर पडतो। म्हणजे रेन ड्रॉप्स हे असे आहेत की ते सर्व ठिकाणी पाऊस येत असेल तर तो सर्व ठिकाणी येत असेल, असं काही नाही की तो एका ठिकाणी पडतो आणि एका ठिकाणी पडत नाहीये, बरोबर। तर आता इथे दिलेलं चित्र पाहूया। चित्रामध्ये काय सांगितले ते पहा। आणि फर्स्ट म्हणजे पहिल्यांदा तुम्ही काय करा, हे चित्राचं ऑब्झर्वेशन करा, निरीक्षण करा। काय दिसतंय, पाऊस पडत आहे, रेन ड्रॉप्स पडत आहेत आणि इथे झाडे आहेत, त्याचबरोबर घर आहे, इथे म्हणजे जे फुलझाडे किंवा झाडे लावलेले आहेत। म्हणजेच काय होतंय की झाडे, घराच्या छपरावर पावसाचे थेंब पडत आहेत, झाडे हिरवीगार दिसत आहेत, बरोबर। जेव्हा पावसाचा सीझन असतो, रेनी सीझन असतो, त्यावेळी सर्वत्र आपल्याला हिरवगारच दिसत असते। त्याचबरोबर पाऊस पडल्यामुळे सगळीकडे आनंदाचे असे वातावरण असते। तर चला तर मग पाहूया पोएम। रेन ड्रॉप्स फॉल पीटर पॅटर डान्सिंग ऑन द रूफ टॉप फ्लॅट। म्हणजे पावसाचे थेंब टप टप आवाज करत पडतात, बरोबर। म्हणजे घराच्या छपरांवर पडताना असे वाटते की आनंदाने पावसाचे थेंब नाचतच आहेत। पीटर पॅटर म्हणजे काय, टप टप असा पावसाचा आवाज। रूफ टॉप म्हणजे काय, तर घराचे छप्पर। आता पुढे काय सांगितले, सॉफ्ट अँड जेंटल क्लिअर अँड लाईट रेन ड्रॉप्स मेक द वर्ल्ड ब्राईट। म्हणजेच काय, तर पावसाचे थेंब कसे असतात, सॉफ्ट म्हणजे काय, मऊ, जेंटल म्हणजे अगदी हलके, ब्राईट म्हणजे चमकदार आणि सुंदर। तर हे एकदम सुंदर हलके असे पावसाचे ड्रॉप पडत असतात आणि सर्वत्र ठिकाणी एकदम छान असे सुंदर वातावरण निर्माण झालेले असते। त्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे, ड्रीप ड्रॉप ऑन द लीव्स दे प्ले वॉशिंग ऑल द डस्ट अवे। ड्रीप म्हणजे काय, टपकणे, लीव्स म्हणजे झाडांची पाने, वॉशिंग म्हणजे वॉश करणे, धुणे, ऑल द डस्ट म्हणजे जो कचरा, धूळ जे काही असते ते काय होत असतं की या पावसाचे थेंब जेव्हा अगदी पडत असतात, ड्रीप ड्रॉप करत म्हणजे टपकत असतात, तेव्हा काय होत असतं, तिथे जी असलेली धूळ काय होत असते, धुवून वॉश होऊन निघून जात असते। टायनी पर्ल्स जस्ट फॉर मी अँड यू फॉलिंग डाऊन विथ लव सो ट्रू। म्हणजेच काय, पर्ल्स म्हणजे काय, तर मोती। कवी म्हणतो की पावसाचे थेंब अगदी छोट्या मोत्यांसारखे दिसतात। हे सुंदर थेंब आपल्या सगळ्यांसाठी पडत असतात आणि निसर्ग आपल्यावर प्रेम करतो म्हणून सुंदर पाऊस पडत असतो। तर इथे तुम्हाला नवीन कोणकोणते वर्ड्स पाहायला मिळालेले आहेत, तर रेन ड्रॉप्स म्हणजे पावसाचे थेंब। पीटर पॅटर म्हणजे काय, तर टपटप असा आवाज। रूफ टॉप म्हणजे घराचे छप्पर, जेंटल हलके, ब्राईट चमकदार, ड्रीप म्हणजे टपकणे, डस्ट धूळ, पर्ल्स मोती। आता रायमिंग वर्ड्स पण कोणते कोणते आहेत, पॅट, फ्लॅट। आता रायमिंग वर्ड्स कोणते असतात, हे जे असतात ना, लास्ट एंड ऑफ द लाईन झालेले। कलर बघा, रेड म्हणजे हे रायमिंग वर्ड्स एकमेकांना सेम आहेत। लाईट ब्राईट, प्ले अवे, यू ट्रू, हे सर्व रायमिंग वर्ड्स आहेत। तर मुलांनो या कवितेत आपण काय पाहिलं, तर कवीने पावसाच्या थेंबाचे सुंदर वर्णन केले आहे। पावसाचे थेंब छपरावर टपटप पडतात, झाडांची पाने स्वच्छ करतात, संपूर्ण निसर्ग हिरवागार आणि सुंदर बनवतात। लहान मोत्यांसारखे दिसणारे पावसाचे थेंब सर्वांना आनंद देतात। तर आज आपण 2.1 रेन ड्रॉप्स अगदी सोप्या भाषेत शिकलो। या कवितेचा अर्थ, नवीन शब्द, जुनारे शब्द म्हणजेच रायमिंग वर्ड्स, कवितेचं जी समरी, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे। आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला हा लेसन समजला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। पुन्हा एकदा भेटूया एका नवीन लेसन सहित।